आज आपण जातोय कागवाड कगुड्राया टेम्पल बघायला. ज्याला लोकल लोक इथं कगुड्राया टेम्पल किंवा ब्रह्मनाथ टेम्पल म्हणतात. हे साधारण मिरजेपासून 17 किलोमीटर बेळगाव जिल्ह्यात कर्नाटकात हे मंदिर येतं. तर हे मंदिर याचं महत्त्व विशेष असं आहे की हे मंदिर लिंगायत लोक सांभाळतात. याचे पुजारी लिंगायत आहेत. आणि आदिलशाहीच्या काळात विजापूरच्या आदिलशाह या मंदिरावर अटॅक करत होते, तेव्हा या मूर्तीचं संरक्षण करण्यासाठी ही मूर्ती अंडरग्राऊंड लपवून ठेवण्यात आलेली होती. तर हा फर्स्ट फ्लोअर आहे जिथं धर्मेंद्र पद्मावतींची पूजा केली जाते. आणि हे तुम्ही बघू शकता, आता इथं इथं धर्मेंद्र पद्मावती आहेत. आणि आता आपण जाऊयात फर्स्ट अंडरग्राऊंड फ्लोअर. खूप आकुडता आणि आपल्याला बसून जावं लागतं. इथं खूप छोटासा रस्ता आहे, एकावेळी एकच माणूस इथून जाऊ शकतो. आणि हे साधारण 30 फूट खोल खाली अंडरग्राऊंड 2 फ्लोअर्स आहेत. तर आता आपण फर्स्ट फ्लोअरला इथून बसून जावं लागतंय. तर आपण जाऊयात आता फर्स्ट फ्लोअरला. ज्यांना बीपीचा वगैरे किंवा दम्याचा वगैरे त्रास आहे अशा लोकांनी शक्यतो इथं जाणं टाळावं, कारण त्यांना खाली गेल्यावर त्रास व्हायला लागतो. तो असा हा कुडता निमुळता अगदी छोटासा रस्ता आहे खाली जाण्यासाठी, आणि एका वेळी आपण एकटेच जण जाऊ शकतो इथून. आणि आता आपण फर्स्ट फ्लोअरला आलो आहोत. आता इथे समोर पार्श्वनाथांच्या 10व्या शतकातल्या मूर्त्या आहेत. तर आता आपण दर्शन घेऊया पार्श्वनाथ तीर्थंकरांचं. जय बोलो पार्श्वनाथ भगवान की जय. आणि आता याच्या खालच्या फ्लोअरला शांतीनाथांची खूप जुनी भव्य मूर्ती आहे. तर चला बघूया, आपण याच्या खालच्या फ्लोअरला जाऊयात आता. हा खूपच छोटासा रस्ता आहे इथं जाण्यासाठी. तर आपण आलो आहोत आणि आता आपण दर्शन घेऊयात शांतीनाथ तीर्थंकरांचं. खूपच भव्य आणि छान अशी सुरेख शांतीनाथ तीर्थंकरांची मूर्ती आहे. जय बोलो शांतीनाथ भगवान की जय.